काय रे बाळा, काय झालंय? देवीचा एवढा मोठा उत्सव चालू आहे, सगळीकडे आनंदी वातावरण. मग तू अशी रडत का बसलीस? सांगशील आम्हाला? नाही, काही नाही. काही नाही कसं? हे बघ बाळा, तुझ्या मनात जे काही असेल ना ते तू आम्हाला सांगू शकतेस. आमच्याकडनं जमेल तेवढी मदत आम्ही तुला नक्कीच करू, पण निसंकोचपणे सांग. अशा पत्रिकेत दोष आहे आणि त्यामुळे माझं लग्न होत नाहीये. यात तुम्ही काय मदत करणार मला? लोकांची तोंड बंद करणं खूप अवघड काम आहे. लोक काय बोलायलाच असतात आणि मी एक वेळ सहन करीनही, पण या सगळ्यात माझ्या आई बाबांना का अडकवतात लोक ते मला कळत नाही. तुला एक सांगू, पत्रिकेतील ग्रहतारे जे काय सांगतात ना ते बदलण्याची ताकद प्रत्येक माणसांमध्ये असते. तुम्ही जर तुमचं काम निस्वार्थीपणे शुद्ध मनाने केलं ना तर ग्रहतारे सुद्धा साथ देतात. तू निर्मळ मनाची आहेस, चांगली आहेस. तुझ्या आई वडिलांनी तुला चांगलं वाढवलं असणार. तुझ्या बोलण्यातच तुझे संस्कार दिसत आहेत मला. आई वडिलांबद्दलचा आदर जाणवतो. मग मला सांग, अशा मुलीचं देव वाईट का करेल? काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि हो, तुझं लग्न सुद्धा होईल. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. आपली काहीच ओळख नसताना तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं, इतकं छान समजावलं. खरंच खूप छान वाटलं मला. थँक्यू. बघितलं, आपण हे जे भेटलोय ना तो योग सुद्धा तुझ्या पत्रिकेमध्ये लिहिला होता. हे बघ, आता जास्त रडत बसू नकोस. तुझ्या मनात जे काय आहे ना ते तू देवीला माग, तिला सांग. माझी खात्री आहे देवी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल.